हॅलो एव्हरीवन, आज मी पोस्ट करते आमचा फर्स्ट व्लॉग. तर दुपारी उठल्यानंतर आम्हाला खूपच रडी येत होतं, म्हणून मग आम्ही विचार केला चला आजीकडे जाऊ. आजीचा घरचा रस्ता पकडल्यानंतर आम्हाला खूपच खुदू हसू आलं. नंतर तिथे भेटली आम्हाला आमची मटकीसोबत खेळून झाल्यानंतर आठवलं आजीकडे तर आम्ही गेलोच नाही. देन मग आजीकडे गेलो, मग आजीकडून मम्मीकडे, मम्मीकडून आजीकडे, असं पासिंग द पार्सल खेळल्यानंतर आम्हाला मोठा कंटाळा आला. आम्ही मग फुलं तोडायला लागलो. फुलं तोडल्यानंतर चला म्हणलं घरी जाऊ. घरी आलो. घरी येताना पण आम्हाला खूप हसू येत होतं आणि घरी आल्याबरोबर मात्र मोठं रडू आलं. मग त्या आठवं दळण आणायचंच राहिलं. मग निघालो आम्ही तिघं दळण आणायसाठी. जाता जाता आम्हाला भाजीवाले मामा भेटले आणि तिथून आम्ही थोडीशी भाजी पण घेऊन घेतली आणि पार्सल केलं राजरत्नाला मम्मीपाशी. मम्मीने लगेच त्याला वापस केलं माझ्यापाशी. मग असं करत करत आम्हाला एक आजी भेटल्या. त्यांच्यासोबत थोडं बोललो आणि पोचलो आम्ही आमच्या जागी. मग राजरत्नाला भूक लागली असेल म्हणून मम्मीने त्याला चॉकलेट चारली, पण आमच्या हातून ते काही चॉकलेट सुटतच नव्हती, म्हणून त्यांचं रॅपरसुद्धा आम्ही चोखायला लागलो. रॅपर चोखून नंतर आमची नजर गेली लाईटवर. असं वाटलं आप्पा आज दळण देते की नाही देत. मग एका काकूसोबत मम्मीची लाडकी बहीण योजनेवर गंभीर चर्चा झाली. ती चर्चा ऐकून आम्ही खूप कंटाळलो आणि लागलो रडायला. रडून झाल्यानंतर आम्ही म्हणलो चला घरी जाऊ. मग घरी जाता जाता पण आम्हाला खूप खुशी झाली. देन घरी आल्यानंतर मम्मीने दिलं विक्सला वास घेण्याच्या ऐवजी आम्हाला खायला खूप आवडते. ते खाऊन झाल्यानंतर आम्ही बघितलं आज भाजी काय आणली. मग शेंग तोडायचा बेत होता, पण मी काही ते होऊ नाही दिलं. देन तो लागला मला मारायला. माझे पाय धरून मला होडून मारू लागला. त्यानंतर त्याला खूपच जोरात हसू आलं. त्याचं हसणं ऐकून मम्मी आली. मम्मीने दिलं त्याला थोडीशी बाजरीची भाकर खायसाठी. ते खाऊन मन मोकळं झालं आणि आखरी आमचं वादळ मम्मीच्या कुशीत जाऊन शांत झोपी गेलं.